क्लिनिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपातासाठी औषधाची विक्री होत असल्याच्या संशयावरून आरोग्य विभागाने गुरुवारी छापा टाकून कारवाई केली। या प्रकरणात संशयित डॉक्टर डी.बी. पाटील यांच्या ज्योतिबा डोंगर येथील क्लिनिकवरही तपासणी सुरू असून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। फुलेवाडीतील तिसऱ्या बस स्टॉपवर 1.5 महिन्यापूर्वी सुरू झालेलं प्रतीक्षा क्लिनिक हे संशयाच्या भोवऱ्यात सापडलं होतं। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोग्य विभागाने गुरुवारी सकाळी अचानक छापा टाकला। या छाप्यात संशयास्पद औषधाचा साठा सापडला असून या औषधाचा वापर गर्भपातासाठी केला जात असल्याचा अंदाज आहे। प्रतीक्षा क्लिनिकवर झालेल्या कारवाईनंतर तपास पथकाने डॉक्टर डी.बी. पाटील यांच्या ज्योतिबा डोंगर येथील मुख्य क्लिनिकवर ही धडक मारली। सध्या या ठिकाणी तपास सुरू असून आणखी कोणते पुरावे मिळतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। गेल्या वर्षी क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील एका घरात अवैध गर्भलिंग निदान व गर्भपात औषध विक्री करणारा रॅकेट करवीर पोलिसांनी उघड केलं होतं। त्या घटनेनंतर अशा प्रकारावर काही काळ नियंत्रण आलं होतं। मात्र आजच्या कारवाईने जिल्ह्यात अवैध गर्भलिंग निदान पुन्हा सुरू असल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकारामुळे जिल्ह्यातील बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या केंद्रावर गडद छाया पसरली असून आरोग्य विभाग आणि पोलिसांनी अशा केंद्रावर अधिक कठोर कारवाई करण्याचे संकेत दिलेत। या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।